नमोवादी चांगलं सर्व नाथ भक्तांना. आज आपण यात्रेची सर्व प्रकारची माहिती सांगणार आहे. म्हणजे यात्रा कधी आहे, काय आहे, परत यात्रेमध्ये कोणकोणते वारी उत्सव असतात ते सांगतो आपण. तर सगळ्यात पहिले 25 एप्रिल रोजी नाथांचा हळदी सोहळा किंवा तेलवण सोहळा म्हणू शकतो आपण त्या गोष्टीला. त्याचं वैशिष्ट्य असं की तेलवण सोहळ्याचं ह्यामध्ये नाथ महाराजांना हळद लावल्यानंतर यात गावातील सर्व कामं बंद होतात आणि त्यानंतर दुसरा एक उत्सव म्हणजे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या गद्द्यावर नाथ महाराजांचे घट बसतात. आणि ते घट ते 3 एप्रिल सॉरी 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत देवाचे घट बसत राहतात. आणि त्या घटाचं तुम्हाला घरी करायचे असले घट साजरे तर तुम्ही काय करा, एक समय अखंड समय चालू ठेवा. त्यानंतर एक कलश मांडून ठेवा नाथांचा त्यावर धान्याच्या राशीवर. एवढं करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर समजा देवा ज्यावेळेस लग्न लागेल त्यावेळेस त्या कलशावर आणि त्या ह्याच्यावर नाथ महाराजांचा गुलाल टाकायचा. ही घट 13 एप्रिल चैत्र कृष्ण पक्ष एकादशी या दिवशी नाथ महाराजांचा उपवास आहे. त्यानंतर 14 एप्रिल द्वादशी या दिवशी नाथ महाराजांचा नवस फेडण्याचा कार्यक्रम सोहळा आहे. त्यानंतर 15 एप्रिल रोजी नाथ महाराजांचा रथोत्सव हे यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. आणि ह्या दिवशी सर्व नाथ भक्तांनी या सुवर्ण क्षण पाहण्यासाठी उपस्थित दर्शक करावे. श्री कालभैरव प्रणाम असतो.